राज्यातील अखेरच्या आणि 5व्या टप्प्याचे मतदान मे 20 रोजी पार पडणार आहे। यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नवी मुंबई परिसरात नवी मुंबई पोलिसांनी निवडणुकीच्या प्रत्येक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। तब्बल 4000 पोलीस आणि विविध विभागाचे सुरक्षा कर्मचारी प्रत्येक बूथवर तैनात केले जाणार असून कायदा मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे। जे मतदान केंद्र अति संवेदनशील आहेत त्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। तर यावेळी अशा मतदान केंद्रावर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांनी दिली असून नवी मुंबई पोलीस यंत्रणा मतदान निर्भीड आणि चांगल्या वातावरणात पार पाडावी म्हणून सज्ज झाली आहे। मध्ये ठाणे लोकसभा मतदार अंतर्गत परिमंडळ 1 मध्ये इलेक्शनच्या बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। या बंदोबस्ताकरता जवळपास 4000 पोलीस कर्मचारी तैनात आहे। यामध्ये 6 कंपन्या ज्या सीआरपीएफ आणि सीएपीएफच्या कंपनीज आहेत त्या सुद्धा आम्ही तैनात केलेल्या आहे। यामध्ये जवळपास 58 पेट्रोलिंग मोबाईल्स, 34 स्ट्रायकिंग्स, जवळपास 600 WT आणि त्याचे संच वापरण्यात येणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या ज्या एकूण प्रक्रियेवर आहे देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या तयारी दरम्यान जवळपास 20 लोकांना तडीपार करण्यात आलेला आहे आणि जवळपास 450 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। याचबरोबर जवळपास 450 लोकांना आम्ही नोटिसेस सुद्धा दिलेल्या आहेत।